पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक जाहीर झाली असताना नुकतंच फॉर्म भरण्यात आलेले आहेत। या ठिकाणी कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत की त्यांची ह्या निवडणुकीसंदर्भात काय भूमिका आहे। चंद्रकांत दादा, सर्वप्रथम तुम्ही फॉर्म भरले आहेत, स्वागत आहे तुमचं लाईव्ह कोल्हापूरमध्ये। मला सांगा की साधारणतः 6 वर्षाच्या या टर्ममध्ये आपण कशा पद्धतीनं पदवीधरमध्ये सामोरं गेलेला आहात? 2008 साली भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने पुणे पदवीधरमधून मला उमेदवारी दिली। परंपरागत हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला, परंतु 2002ला 2 वेळा आमदार असणारे प्रकाश जावडेकर केवळ 90 मतांनी पडले होते। त्या पार्श्वभूमीवर हा गेलेला गड पुन्हा जिंकून आणायचा होता आणि पुणे पदवीधरमधल्या पदवीधरांनी मोठ्या प्रमाणावर माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला चांगलं मतदान केलं आणि विक्रमी मताने म्हणजे 9000 मतांनी मी विजयी झालो। गेल्या 6 वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये हा जो विश्वास पुणे पदवीधरमधल्या पदवीधरांनी माझ्यावर व्यक्त केला, त्या विश्वासाला मी पात्र ठरलो आहे। 97% माझी सभागृहातली उपस्थिती आहे आणि उपस्थिती म्हणताना केवळ मौनी बुवा म्हणून त्या सभागृहात बसणं असं नाही आहे, तर पदवीधरांचा, शिक्षकांचा, प्राध्यापकांचा एक एक प्रश्न मांडणं, त्यासाठी आवश्यकता असेल तर भांडणं, वेळप्रसंगी सभागृह रोखून ठेवणं, बरोबरीच्या अन्य आमदारांची मदत त्यासाठी घेणं, अशा प्रकाराने गेल्या 6 वर्षामध्ये खूप प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यश मिळालं। कायम विना अनुदानितच्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3700 शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, या कायम शब्दामुळे या शाळांच्या शिक्षकांना जवळजवळ 10 वर्ष 700, 1000, 1200 इतके पगार मिळत होते। 2008ला आमदार झाल्यापासून सलग संघर्ष करत करत 10 वर्ष पेंडिंग असणारा हा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यश मिळालं। कायम विना अनुदानितमधला कायम शब्द काढला गेला आणि या सगळ्या 3700 शाळांमधल्या जवळजवळ 37,000 शिक्षकांच्या पगाराची प्रक्रिया सुरू झाली। असाच शाळांना वेतनेतर अनुदान म्हणजे पगाराव्यतिरिक्तचं जे अनुदान आहे ते न मिळाल्यामुळे शाळा मोडकळीस आल्या होत्या। हे 2004 पासून बंद होतं। 1 एप्रिल 2013 पासून ते सरकारने द्यायला सुरुवात केली, हा एका अर्थाने विजय आहे। पण 2004 ते 2013 ह्या कालावधीतला एरियर्स बाकी सुद्धा त्यांना मिळाले पाहिजे असे आंदोलन सुरू आहे। बेरोजगारांसाठी तालुका केंद्रामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असली पाहिजे, ती अद्ययावत असली पाहिजे। 1 वर्षामध्ये जर नोकरी दिली नाही तर सरकारने 5000 रुपये मानधन दरमा यांना दिले पाहिजे बेरोजगार भत्ता म्हणून, अशा प्रकारची मागणी सातत्याने मी मांडतो आहे। निधी जो मिळतो त्या निधीमध्ये जवळजवळ 6 वर्षामध्ये 12 कोटीच्या निधीमध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले। ई लर्निंग असेल, 1800 शाळांना कॉम्प्युटर प्रोजेक्टर देण्यामध्ये आपण यशस्वी झालो। एकूण निधीचा 10% खर्च हा खेळावर करणं असाही प्रयत्न मी या निमित्ताने केला आणि या 6 वर्षाच्या माझ्या प्रश्न एका बाजूने सोडवणं, स्वतःच्या खिशातून विद्याप्रबोधिनी नावाची स्पर्धा परीक्षा इन्स्टिट्यूट केंद्र डेव्हलप करणं की ज्यातून गेल्या 3 वर्षामध्ये 31 जण हे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्याप्रबोधिनी पास झाले। शनिवार रविवारचं MBA सुद्धा आपण सुरू केलं। ह्या सगळ्यातून पक्षाने विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा उमेदवारी दिली महायुतीने आणि पदवीधर सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतील आणि चांगल्या मताने मी विजय होईल असं मला विश्वास वाटतो। आता ही तर आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे, आतापर्यंत तुम्ही चांगलं काम केलं, अनेक प्रश्न सोडवलेले आहेत, तर साधारणतः ही उमेदवारी मिळाली असताना आपण कोणते प्रश्न आणखी जे उर्वरित आहेत, पेंडिंग आहेत, हे घेऊन पदवीधरांसमोर जाणार आहात? शिक्षक सेवकांचं मानधन डबल करून घेण्यात आम्ही यशस्वी झालो, परंतु शिक्षक सेवक ही कन्सेप्टच चुकीचं आहे। ती अप्रेंटिसशिप आहे। DED झालं, BEd झालं, पुन्हा 3 वर्षाची अप्रेंटिसशिप कशासाठी? सरकारकडे केवळ पैसे नाहीत म्हणून शिक्षक सेवक ही कन्सेप्ट आहे। जरी ही अप्रेंटिसशिप जर आवश्यक असेल तर ते MSME मध्ये पण पाहिजे, मंत्रालयात पण पाहिजे, ST मध्ये पण पाहिजे, तिथे मात्र तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट करणार। त्यामुळे शिक्षक सेवक या कन्सेप्टला आमचा विरोध आहे। त्यामुळे ही कन्सेप्ट बंद करून डायरेक्ट रिक्रुटमेंट सुरू व्हावी, यासाठी आगामी काळामध्ये प्रयत्न करावे लागतील। 2005 नंतर जे शिक्षक लागले त्यांना जुनी पेन्शन योजना न देता अंशदायी नावाची नवीन पेन्शन योजना सुरू केली, ज्यातून शिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलंय। सर्वांना जुनी पेन्शन योजना सुरू करा, अशा प्रकारचा संघर्ष आगामी काळात करावा लागेल। शाळांना वेतनेतर अनुदान मिळवून देण्यात यशस्वी झालो आपण, परंतु 2004 ते 2013 हा एरियर ही बाकी ही एकेका शाळेची 10-10, 20-20, 25-25 लाख आहे, ती त्यांना मिळवून द्यावी लागेल। असा आज बेरोजगार भत्ता दरमा 5000 रुपये सुरू करावा, यासाठी संघर्ष करणं
आणि जिल्हा केंद्रामध्ये पदवीधर भवन सरकारने उभं केलं पाहिजे. जिल्ह्यातला पदवीधर त्या ठिकाणी आला तर सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्याला तिथे मिळावं. वेळप्रसंगी मुक्काम करण्याची वेळ आली तर मुलगा असेल, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल, युवक असेल किंवा युवती असेल, त्यांना राहण्याची तिथे व्यवस्था असावी. असं प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये एक पदवीधर भवन सुरू व्हावं असा प्रयत्न आहे. एक मेजर विषय मी चालू केला आहे आणि तो मला तडीस न्यायचा आहे की कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे 5 जिल्ह्यांचं एकच केंद्र होतं. प्रयत्नपूर्वक ती 5 जिल्ह्याची 5 केंद्र करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. परंतु 2-2, 3-3 वर्षे लागतात हे कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं. त्यामुळे शाळेमध्ये प्रवेश घेतल्या कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटची प्रोसेस सुरू झाली पाहिजे. आणि 10वी होता 10 वर्ष घ्या, 10वी होता त्याला कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. तर ॲडमिशनला, त्याच्यानंतर स्कॉलरशिपला, नोकरीला, प्रमोशनला, निवडणुका लढवायला त्याला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्या घरामध्ये एकाला मिळालं कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तर ते सगळ्या घराला लागू असलं पाहिजे. असे काही बेसिक मुद्दे घेऊन सुद्धा आगामी काळात मला संघर्ष करायचा आहे. आणि त्यामुळे मला अजून एकदा पदवीधरांना निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. आता निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप होतात. आपले काही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. कालच काही उमेदवारांनी आपल्यावर टीका केली की आपण निष्क्रिय आहात, खूप खालच्या पातळीवरची टीका केली. त्याला कसं उत्तर द्याल आपण? मुळात एखादा उमेदवार निवडणुकीला उभा राहतो त्यावेळेला 2 प्रकाराने तो प्रचार करतो की मी काय केलं आणि दुसऱ्याने काय केलं नाही. तर मी काय केलं हे सांगण्यासारखं फार नसल्यामुळे दुसऱ्याने काय केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न चालला आहे. परंतु 1800 शाळांना कॉम्प्युटर प्रोजेक्टर, गेल्या 6 वर्षामध्ये 1,20,00,000 खेळावर खर्च, स्वतःच्या खिशात ते दरमहा काही लाख रुपये खर्च करून विद्या प्रबोधिनीसारखी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डेव्हलप करणं, MBA सुरू करणं, अनेक प्रश्न मार्गी लावणं. म्हणजे जो काही विधान परिषदेमध्ये आम्ही वाक्य उच्चारतो ते लगेच रेकॉर्ड होतं. त्याचे विधान परिषदेच्या लायब्ररीमध्ये व्हॉल्यूम असतात. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मी कुठले प्रश्न मार्गी लावले नाही, मांडले नाही आणि मांडलो नाही, म्हणजे विधान परिषद लायब्ररीमध्ये जाऊन बघावं. परंतु स्वतःबद्दल काही मांडण्यासारखं नसलं की माणसं दुसऱ्याबद्दल काही बोलायला सुरुवात करतात. खरं म्हणजे ही आपली संस्कृती नाही असं मला वाटतं. आता साधारणतः देशात मोदी सरकार आलेलं आहे, तर महाराष्ट्रात पण खूप सारे महायुतीला यश मिळाले आहे. तर हे आपण आता आपल्याला उमेदवार मिळाल्यानंतर कसं आपण यशाकडे कसं बघता? या देशामध्ये मोदी सरकार आलंय, महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश मिळालंय, तरी सुद्धा त्याचा उपयोग होईल की नाही होईल. परंतु गेल्या 6 वर्षात मी जे काम केलंय त्यामुळे पदवीधर मला नक्की निवडून देतील असं मला वाटतं. यावेळेचं माझं टार्गेट मात्र हेवी मार्जिनचं आहे. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी गेल्या वेळेला मिळालेली मतं हे यावेळेचं मार्जिन होतं. पुण्याचे आमचे खासदार झाले अनिल शिरोळे, ज्यांना गेल्या वेळेला 3,30,000 मतं मिळाली, त्याला मार्जिन त्यांचं 3,30,000 आहे. असं गेल्या वेळेला 9,000 मतांनी विजयी झालो. यावेळेला हे मार्जिन वाढावं असा माझा प्रयत्न आहे. आता हे 5 जिल्हे आहेत आपल्या पदवीधर मतदारसंघामध्ये. काय पदवीधर मतदारसंघ जे मतदार आहेत त्यांना काय आव्हान करतात आपण? 2 आव्हानं मी पदवीधरांना करणार आहे. एक तर मतदान करा. गेल्या वेळेला संपूर्ण या मतदारसंघामध्ये 35% मतदान झालं. आणि दुसरं आव्हान करणार आहे की मतदान करण्याच्या बरोबरीने मतदान व्हॅलिड होईल, बाद होणार नाही याची काळजी घ्या. गेल्या वेळेला 1,35,000च्या 10% हे 13,000 मतं बाद झाली. पदवीधरांचं मत बाद होणं ही लोकशाहीची शोकांतिका आहे. आणि त्यामुळे हे EVM मशीनसारखं बटन प्रेस करण्याचं मतदान नाही, पूर्वीच्या पद्धतीसारखं शिक्का मारण्याचं मतदान नाही, हे पेनने प्रेफरन्सेस लिहिण्याचं मतदान आहे, जे समजून घेऊन मतदान बाद होणार नाही असा प्रयत्न केला पाहिजे. मतदार मताला बाहेर पडला आणि जर त्याने त्याचं मत बाद होऊ नाही दिलं तर ते मलाच मिळेल याची मला गॅरंटी. तर हे होते चंद्रकांत दादा, ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुणी जरी आरोप केलेले असले तरी पदवीधर जे आहेत ते माझ्या कामाकडे बघून आणि मी जे आतापर्यंत जे 6 वर्षात जे काम केलेलं आहे या कामाकडे बघून मला मतदान करतील आणि जास्तीत जास्त पदवीधर या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडेल असंच त्यांचा प्रयत्न राहणार आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत राणेसह सतीश गावकर, लाईव्ह महाराष्ट्र.